एका वेश्येची खोली, 10 बाय 10ची, भिंतीचा रंग उडालेला, रंगाची पापुद्रे निघालेली, एक खिडकी, त्यावर पट्ट्या पट्ट्याचा पडदा. ती खिडकीपाशी उभी होती. तिचं वय वर्ष असावं, साधारण 35-40. तिने टाईट टी-शर्ट घातला होता आणि खाली जीन्सची पॅन्ट होती. एवढ्यात दरवाजा ढकलला जातो. एक काळा कुट्ट बलदंड माणूस एका कोवळ्या तरुणीच्या बखोटीला धरून घेऊन येतो आणि आत ढकलतो. ती मुलगी धडपडते. ती वेश्या तिला हात धरून आधार देते. ती तिला घट्ट धरून रडू लागते. तो माणूस दात विचकत हसतो. त्याच्या काळ्या चेहऱ्यावर ते पांढरे दात एखाद्या कसायाच्या सुऱ्यासारखे चमकतात. ए सोनी, आता ही तुझ्या ताब्यात आहे. तिला इथले सगळे नियम समजून सांग. अरे, आमचा पण पोटापाण्याचा प्रश्न आहे, असे म्हणून तो निघून जातो. ती मुलगी रडतच असते. रड पुरी रड. आता तुझ्या आयुष्यात तेच बाकी आहे. नाही ताई, मी इथे राहणार नाही. मी पळून जाईल, नाहीतर जीव देईल. पहिला पर्याय तुला शक्य नाही. दुसऱ्या पर्यायाची शक्यता आहे, पण त्याने काय होणार आहे? तू गेलीस तर दुसरी कोणी येईल. हे कालचक्र आहे, ते असंच फिरत राहणार जगाच्या अंतापर्यंत. हळूहळू त्या मुलीचा रडण्याचा आवाज मंद झाला. ताई, तू मला मदत कर ना पळून जाण्यासाठी. अगं वेडे, ते माझ्या हातात असतं तर मीच नसते का पळून गेली? आणि तुला खरं सांगू, इथून पळून गेलेल्या मुलीही परत इथेच येतात. पळून गेलेल्या मुलीही का? बाहेर लोकांना जेव्हा कळतं की त्या मुली इथून आलेल्या आहेत, तेव्हा इतर लोक त्यांच्या बापाचा माल असल्यासारखंच वागवतात. त्यांच्याकडे त्यांचं नजरेने बघतात. त्यांच्या घरची माणसं सुद्धा त्यांना घरात घेत नाहीत. अगं, एका मुलीचा सख्खा भाऊ, ज्याला गेली कित्येक वर्ष ती राखी बांधायची, भाऊबीजेला ओवाळायची, तो भाऊ तिला म्हणाला, ताई, तू या घरात राहू नकोस. आमच्याकडे लोक तिरस्काराने बघतात. पुढे माझं लग्न व्हायचं आहे. मला कोण आपली मुलगी देईल? तू इथून निघून जा. ती म्हणाली, अरे पण मी कुठे जाऊ? कुठेही जा, जिथून आलीस तिथेच परत जा. काय वाटलं असेल त्या बहिणीला? ज्याला मी राखी बांधत होते, तो माझं रक्षण करायचं सोडून मलाच तिथे परत जायला सांगतोय. हातावर बुद्धा मारत, साला मला कधी भेटला तर चांबडीच सोलून काढील त्याची. तू रडून घे. ताई, तू सुद्धा इथे आली, रडलीच असेल ना? हो, मी ही रडली. तुझ्यासारखीच मलाही बखोटीला धरून अगदी याच खोलीत ढकललं होतं. तेव्हा माझ्या जागेवर एक अशीच मुलगी होती. मला कसलं तरी गुंगी चढली होती. काही समजलं नव्हतं. त्या मुलीने मला आधार दिला. मी भानावर आले आणि या खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा खाली माझा बाप या लोकांकडून पैसे घेऊन खुशीत नोटा मोजत होता. ते जेव्हा मी पाहिलं तेव्हाच माझे अश्रू सुकले. मला आठवलं, माझ्या बापाने मला कोल्ड्रिंक प्यायला नेलं होतं. त्यात त्याने काहीतरी टाकलं असावं. पुढे मला काहीच माहीत नव्हतं. कुणीतरी माझ्या तोंडावर पाणी फेकलं. तेव्हा मी डोळे उघडले. हाच काळा माणूस तेव्हा दात विचकत हसला होता. याच माणसाने मला या खोलीत ढकलली आणि तेव्हापासून मी या गटारात खितपत पडले आहे. म्हणजे तुझ्या सख्ख्या वडिलांनी तुला? हो, माझ्या सख्ख्या वडिलांनी मला विकलंय. बापरे, असे किती पैसे दिले असतील या लोकांनी, ज्याच्यासाठी एका वडिलांनी स्वतःच्या मुलीला विकलं? का त्यांनी असं केलं असावं? त्यांना काही अडचण होती का? अडचण, स्वतःचंच दारूचं व्यसन एन्जॉय करण्यासाठी त्या हरामखोरने मला विकले. ताई, हो, मी माझ्या वडिलांना जेव्हापासून नालायकच म्हणते. अरे, काय फरक त्यांच्यात आणि या काळ्यामध्ये? दोघंही तलालच ना. ते जाऊ दे. तू कशी आलीस इथे? तुझं नाव काय? आता त्या नावाचा काय उपयोग म्हणा? आता मुन्नीबाई तुझं बारसं करणारच, म्हणजे तुझं धंद्यातील नाव बदलणारच. माझं नाव बदलणार? पुरी, आता तुझं नाव काय? तुझं लाईफच बदलणार. अरे देवा, कुठं असतो हा तुझा देव? आणि जर तो असलास तर आता तुझ्या मदतीला का नाही आला? अशा आपल्या सारख्या मुली फसवल्या जातात तेव्हा तो काय क्वार्टर मारून झोपलेला असतो. 3 महिन्याच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा तो काय वरून काय बघत असतो? म्हणे देव. त्या कृष्णाने म्हणे द्रौपदीची अब्रू राखली. मग आता हे नराधम एवढे माजलेले असताना तो कुठे लपून बसलाय? म्हणे देवच्या मारीत त्या देवाच्या. ताई, नको असं बोलू. का तो कोपेल माझ्यावर? आणि आणखी काय वाईट करू शकतो तो? माझा जीव घेईल. मग बरं नाही का? हे असलं जिनं जगण्यापेक्षा जीव घेतलेला बरा. ताई, देव असतो आणि मला खात्री आहे तो येईल मला मदत करायला. एवढ्यात खाली गडबड गोंधळ चालला. आवाज येतो,
दोघी खिडकीतून वाकून पाहतात. अरे एवढ्या सकाळीच पोलिसाची गाडी, काय भानगड आहे? तो बघ त्या काळ्याला कसला मारतायत आणि त्याला गाडीत टाकलं. अरे ती बघ मुन्नीबाई, त्या लेडी कॉन्स्टेबलने पार झिंज्या उपटल्या आहेत तिच्या. तिला पण घेऊन चाललेत गाडीत. इतक्यात दारावर टकटक होते. राणी दरवाजा उघडते. एक रुबाबदार इन्स्पेक्टर आत येतो. तुम्ही खाली चला, आजपासून तुमची सुटका झाली असं समजा. पण साहेब, आम्ही आता कुठं जाणार? तुम्ही काही काळजी करू नका. शासन तुमची राहण्याची खायची व्यवस्था करणार आहे. तुम्हाला ट्रेनिंग देऊन तुम्हाला कामही देणार आहे. साहेब, मी आजच इथे आले आहे. हो साहेब, मला अजून हिचं नावही माहीत नाही. तिला तिच्या घरी पोचवा. अच्छा ठीक आहे, तसं करू. तुम्ही चला माझ्यासोबत. ताई, मी म्हणाले ना, माझा देव येईल मला सोडवायला. बघ, आला हाच माझा देव. असं म्हणून ती इन्स्पेक्टरच्या पायावर डोकं ठेवायला जाते. अरे बेटा, हे काय करतेस? सर, तुम्हीच आमचे देव आहात. नाही बेटा, आम्ही तर सामान्य माणसं आहोत. तो आम्हाला आदेश देतो आणि आम्ही त्याचं पालन करतो. खरंच ग बाई, देव आहे. मी मगाशी खूप बोलले देवाला. तुझ्या देवाला सांग मला माफ कर. नक्की करणार ताई. चला आता वेळ घालवू नका. चला तुमचं सामान घ्या सोबत. नाही सर, इथलं काहीच मला घ्यायचं नाही. मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे. माझ्यासाठी ही सकाळ एक नवी सकाळ आहे. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.